प्रकल्पाचा आकार निर्धारित करणारे घटक। तर प्रकल्पाचा आकारमान कोणकोणत्या घटकावरती ठरतं ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहे। प्रकल्पाचा आकारमान निर्धारित करणारे जे घटक आहेत ते कोणते आहेत पहा। तर पहिला आहे वस्तूचं स्वरूप। प्रकल्पाचा आकारमान म्हणजे काय की जो उद्योग आपण सुरू केलेला आहे हा उद्योग किती मोठा आहे, त्याच्यामध्ये किती गुंतवणूक केलेली आहे त्याच्यावरून प्रकल्पाचा आकारमान ठरत असतो। तर आणि त्याच्यातून किती उत्पादन तयार होतं। तर पहिला जो घटक आहे वस्तूचं स्वरूप। ज्या कंपनीमध्ये किंवा ज्या कारखान्यामध्ये वस्तू उत्पादित होते ती कोणत्या स्वरूपाची। उदाहरणार्थ अवजड वस्तूंचं जर उत्पादन असेल, उदाहरणार्थ यंत्रसामुग्री तयार करणे, टीव्ही तयार करणे, कॉम्प्युटर तयार करणे, वॉशिंग मशीन तयार करणे, फ्रीज तयार करणे, अशा प्रकारच्या ज्या कंपन्या असतील किंवा दुचाकी गाड्या तयार करणे, चारचाकी गाड्या तयार करणे, टेम्पो तयार करणे, ट्रक तयार करणे, असे जर उद्योग असतील तर त्या उद्योगांना मोठे उद्योग किंवा त्यांचा आकारमान मोठा असतो। उदाहरणार्थ बजाज ऑटो आहे, टाटा मोटर्स आहे, अशोक लेलँड, LG, व्हर्लपूल अशा ज्या कंपन्या आहेत यांचा आकारमान मोठा आहे, कारण त्या ठिकाणी ज्या वस्तू तयार होतात त्या मोठ्या वस्तू तयार होतात की ज्यांचा आकार ज्या वस्तूंचा मोठा आहे अशा वस्तू तयार होतात। म्हणून त्या ठिकाणी काय आहे की त्या उद्योगांचा आकारमान हे मोठं असतं। परंतु ज्या उद्योगामध्ये छोट्या छोट्या वस्तू तयार केल्या जातील, उदाहरणार्थ स्पेअर पार्टच्या असतील किंवा पूरक उद्योग असतील किंवा छोटे छोटे स्क्रू असतील, वॉशर असतील, कलाकुसरीच्या वस्तू असतील, अशा तयार ज्या ठिकाणी केल्या जातात ह्या उद्योगांचं जर तुम्ही आकारमान पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांचं आकारमान हे कमी असतं किंवा छोटे असतात। हे उद्योग कारखाने हे छोटे असतात। लक्षात म्हणजे वस्तूचं जे स्वरूप आहे ते कशा प्रकारची वस्तू आहे, मोठी वस्तू असेल, अवजड वस्तू असेल, किमती वस्तू असेल तर त्या ठिकाणी त्यांचं आकारमान मोठं आहे। दुसरा आहे उत्पादनाचे प्रमाण। किती प्रमाणात आपण त्या ठिकाणी कंपनीमधून किंवा त्या कारखान्यातून उत्पादन घेणार आहे। जर मोठ्या प्रमाणे उत्पादन आपण त्या ठिकाणी देत असू, जास्त सातत्य असेल आणि मागणी जास्त असेल तर त्या ठिकाणी उद्योगाचं जे आकारमान आहे हे मोठं असतं। परंतु उत्पादित वस्तूंचं प्रमाण जर कमी असेल तर त्या ठिकाणी उद्योग वाढवण्याची किंवा त्याचा विस्तार करण्याची आवश्यकता नसते। अशा वेळी काय होईल, उत्पादनाचा जे आकार आहे हा छोटा असेल। तिसरा एक गुंतवणूक आणि लाभाचे प्रमाण। जेवढी तुम्ही गुंतवणूक जास्त करा, तुम्ही गुंतवणूक जास्त कधी करणार की ज्यावेळी त्याच्यातून जास्त उत्पादन घ्यायचं असेल त्यावेळी गुंतवणूक जास्त होणार। कारण नव्याने जेव्हा आपण गुंतवणूक करतो ते स्थिर भांडवलावरती करतो, कारण खेळतं भांडवल हे फिक्स असं आपल्याला ठरलेलं असतं की एवढं महिन्याला लागणार आहे। परंतु ज्या वेळेस मोठ्या प्रमाणात नवीन मशिनरी आपण खरेदी करतो याचा अर्थ काय, आपल्या उद्योगामधून मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यायचं आहे हे निश्चित केल्यानंतर आपण नव्याने मशिनरी खरेदी करतो। म्हणजेच गुंतवणूक जर वाढवली तर उत्पादन क्षमता वाढते आणि उत्पादन क्षमता वाढली की उद्योगाचा आकारमान वाढतो। त्याचबरोबर उत्पादन क्षमता वाढली की लाभाचं प्रमाण देखील वाढेल। म्हणजे ज्या उद्योगामध्ये जास्त लाभाचं प्रमाण आहे त्या उद्योगामधून उत्पादन साहजिकच हे जास्त असणार आहे। मग असे उद्योग हे आकाराने मोठे असतात। तर ज्या उद्योगांची गुंतवणूक अगदी कमी असते हे असे उद्योग अगदी कमी जागेमध्ये देखील आपल्याला सुरू करता येतात, म्हणजे त्याचा आकारमान कमी असेल, त्यांची गुंतवणूक देखील कमी असेल आणि त्यांना मिळणाऱ्या लाभाचं प्रमाण देखील कमी आहे, असे उद्योगांचं आकारमान कमी असेल। चौथा आहे बाजारपेठ। बाजारपेठेचा देखील उत्पादनाच्या किंवा उद्योगाच्या आकारमानावर परिणाम होतो। जर बाजारपेठ जवळ असेल आणि तयार झालेली वस्तू तातडीने विकली जात असेल
तर काय होईल, आपण जास्त उत्पादन घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार बाजारपेठ जवळ असल्यामुळे, आणि त्याच्यामुळं बाजारपेठ जवळ असल्यामुळं त्या ठिकाणी उद्योगाचा आकारमान वाढू शकेल. परंतु बाजारपेठ जर लांब असेल, ज्यावेळेस ऑर्डर येईल त्याच वेळी तो माल पाठवायचा असेल, काही काही अशा वस्तू असतात, किमती वस्तू, की त्यांना सातत्याने बाजारपेठ नसते, मागणीनुसार पुरवठा करावा लागतो. उदाहरणार्थ एखाद्या कंपन्यांना मशीन प्रोव्हाइड करायचं असेल तर त्या कंपनीची तशा पद्धतीची मशीन बनवायची ऑर्डर आली की मग आपण बनवणार आणि मग ती त्यांना पाठवणार. म्हणजे त्या उत्पादनामध्ये सातत्य नाही, जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा ती वस्तू तयार होईल आणि मग ती पाठवली जाईल. म्हणजे काय होईल, त्या ठिकाणी बाजारपेठ जी आहे ही बाजारपेठ कायमस्वरूपी त्या ठिकाणी नाही. जेव्हा बाजारपेठ निर्माण होईल तेव्हा त्या वस्तूला मागणी येईल तेव्हा ती पाठवणार. मग या ठिकाणी उत्पादनाचा जो आकार आहे उद्योगाचा तो छोटा असला तरी चालतो. पुढचा एक भांडवलाची उपलब्धता. भांडवलाची आपल्याकडे जर जास्त उपलब्धता असेल तर आपण कधीही मागणीनुसार उत्पादन वाढवू शकतो आणि ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकतो, म्हणजे उद्योगाचा विस्तार वाढवता येतो. परंतु जर आपल्याकडे भांडवलच नसेल आणि मागणी जरी वाढली तरी तातडीने आपल्याला तो उद्योग वाढवता येत नाही, म्हणजे त्या ठिकाणी आकारमान आपल्याला कमी ठेवावा लागतो. म्हणजे भांडवल हा घटक देखील फार महत्वपूर्ण आहे. पुढचा आहे उद्योजकाची कार्यक्षमता. जो उद्योजक कार्यक्षम आहे, ज्याच्या उद्योगामधून मोठ्या प्रमाणात उत्पादन तयार होतं, सगळे कर्मचारी कामगार पूर्ण कार्यक्षमतेने त्या ठिकाणी काम करतात, मन लावून काम करतात, झोकून देऊन काम करतात, अशा उद्योगांची कार्यक्षमता वाढते. आणि कार्यक्षमता वाढली की पर्यायाने उत्पादन वाढतं, उत्पादन वाढलं की नफा वाढतो, नफा वाढला की कर्मचाऱ्यांना आपण जो त्याचा मोबदला देतो, पगार किंवा लाभांश, बोनस, या गोष्टी देखील वाढतात. त्यामुळे त्या ठिकाणी उद्योजकाला उद्योगाचा विस्तार करण्यास संधी मिळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्यक्षमता वाढल्यामुळे उद्योगाचा आकार देखील वाढतो. परंतु जर कार्यक्षमता कमी असेल तर बऱ्याच वेळा आपण पाहतो की उद्योग बंद देखील पडलेले आहेत. तर अशा प्रकारे कार्यक्षमतेचा कामगारांच्या आणि उद्योजकाच्या परिणाम उद्योगाच्या आकारमानावरती होत असतो. पुढचा आहे वाहतुकीचा खर्च. वाहतुकीचा खर्च कमी किंवा जास्त हे कधी होईल, जेव्हा जास्त प्रमाणात वाहतूक होईल, जास्त प्रमाणात वस्तू आपण बाजारपेठेमध्ये पाठवू, जास्त प्रमाणात कच्चा माल आपण घेऊ, त्यावेळी वाहतुकीचा खर्च जास्त असणार. म्हणजे हे जास्त कधी होईल, वाहतूक जास्त कधी होईल, आपला उद्योग जर मोठा असेल तरच. म्हणजे जितका ट्रॅव्हलिंगचा खर्च जास्त होईल, आणण्यासाठी कच्चा माल किंवा पक्का माल पाठवण्यासाठी सातत्याने जर वाहतूक होत असेल तर निश्चितच त्या ठिकाणी आकारमान प्रकल्पाचा मोठा असतो. पुढचा आहे सरकारी नीती किंवा धोरण. तुम्हाला मागच्या वेळी मी सांगितलेलं आहे, सरकारचं धोरण एकतर अनुकूल असतं किंवा प्रतिकूल असतं. विशेषतः जे सेवा उद्योग आहेत, ज्या वस्तूंची समाजाला गरज आहे, अशा वस्तू ज्या ठिकाणी तयार होतात, जीवनावश्यक वस्तू तयार होतात, त्यांना सरकारचं धोरण आहे अनुकूल असतं. उदाहरणार्थ वीज निर्मिती प्रकल्प असेल, मग त्याच्यामध्ये सोलर प्लॅन्टसाठी परमिशन मिळते किंवा पवन ऊर्जेसाठी परवानगी तातडीने मिळते आणि शासन काही वेळा त्याला अनुकूल वातावरण असल्यामुळे अनुदान देखील देतं. तर अशा पद्धतीचे जर अनुकूल वातावरण जर शासनाचं असेल तर उद्योग मोठ्या प्रमाणात वाढवता येतात, उद्योगाचा विस्तार करता येतो. परंतु चैनीच्या वस्तू, सिगारेट, विडी, मद्य असे जे आहेत त्या चैनीच्या वस्तू, याला सरकारचं धोरण प्रतिकूल असतं आणि कर मात्र त्याच्यावरती जास्त असतो. तर यावेळी अशा उद्योगांचा जो आकार आहे हा कमी असतो. पुढचा आहे औद्योगिक वातावरण. आपला उद्योग कुठं स्थापन केलाय याच्यावरती देखील उद्योगाचा आकारमान ठरतो. जर उद्योग औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल तर त्या ठिकाणी सगळ्या सोयी सुविधा आपल्याला एकत्रित मिळत असतात. रस्ते, वीज, पाणी, तर या सगळ्या सुविधा एकत्रितरित्या त्या ठिकाणी मिळत असतात. त्यामुळे तिकडं जी गुंतवणूक होणार असते ती आपली कमी प्रमाणात होते, कारण सामूहिक सुविधा सगळ्या उपलब्ध त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे तोच पैसा आपल्याला इतर मशिनरीसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी, नवीन कर्मचारी नेमण्यासाठी खर्च करू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी काय प्रकल्पाचा आकारमान वाढू शकतो. तसंच
औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योग असल्यामुळे आपले स्पर्धक कोण आहेत, तिथं काय घडामोडी चाललेल्या आहेत, तिथं जर एखादी कंपनीमध्ये स्लॅब होणार आहे का, होणार असेल तर आपला उद्योग त्या ठिकाणी विस्तार करण्यासाठी आपण तातडीने मशिनरी किंवा कर्मचारी वाढवतो. ज्या सगळ्या घडामोडी त्या ठिकाणी कळतात इतर उद्योगांमध्ये काय चाललेलं आहे. त्यामुळे देखील त्या ठिकाणी उद्योग वाढवण्यासाठी किंवा उद्योगाचा आकार मोठा करण्यासाठी संधी असते. परंतु एखादी जर उद्योग असेल जर कुठेतरी माळरानावरती, तर तो उद्योग विशेषतः वाढलेला आपल्याला दिसत नाही, कारण औद्योगिक घडामोडी तिथं सहजासहजी काय चाललेले आहे ते आपल्याला कळत नाही. तर अशा प्रकारे प्रकल्पाचे आकारमान निर्धारित करणारे हे मुख्य 9 घटक आहेत. तर हे सगळ्यांनी हे मुद्दे लिहून घ्या.